6 मध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली आणि यात्रा कमिटीनं सामना निकाल दिलेला आहे. आपल्या समेत आप्पा आहेत. आप्पा नमस्ते. नमस्कार. तुमचं अभिनंदन. हिंद केसरीच्या गुलाला गवसणी घातली तुम्ही, काय सांगाल? गेल्या वर्षी एवढं झालं आणि मथुरच आपला सीमित होता आणि या वर्षी पण मथुरच सीमित आला आणि दोन्ही पण गाड्या फायनल राहिल्या. दोन्ही पण सलग 2 मैदानात हिंद केसरीच्या फायनलच्या गुलालाच प्राप्त झालाय. काय आनंद आहे तो? कोरेगावला भारतनं 2 वेळा हिंद केसरी झालता. रायना झाला तिसऱ्या वेळी. आता काशेगावला रायना झाला, तिसरी बार झाला रायना. म्हणजे महिन्यात या सलग आता 15 दिवसाची दुसऱ्यांदा हिंद केसरी झाला. आज तुमच्या पैरेकराविषयी काय सांगाल? पैरेकरी साधी माणसं आहे ती आणि रात्री 11 वाजता पैरा केला मी. रात्री 11 वाजता. हो. सगळ्या मैदानामध्ये एवढ्या उशिरा का पैरा होतोय? पैरा उशिरा म्हणजे काय झाले, पैरा दुसरा होता, जरा बैल आजारी पडल्यामुळं वय झाला, पण तिने मला रात्री बैल दिला. बरं, काय सांगाल पाखऱ्या संदर्भात? काय सांगाल? कारण मला वाटतं कासेगावला क्वार्टर फायनलचा गुलाल पाखऱ्याने घेतलेला आणि त्या पूर्वीच्या मैदानात पण तो सतत गुलालात राहत होता. फक्त बैल जरा थोडासा अंधारात होता. नाही, बैलाचा पैरा आमचा 2 वेळा झाला पाखऱ्या सगळं, पण योग आला नाही, काही कारणाचं कॅन्सल झाला. पण रात्री म्हटलं आणि ती म्हणजे चांगली माणसं आहे, ती भरपूर खुश झाली. खुश झाले सर्वसामान्य म्हणजे आणि एकदम आपल्या म्हणजे सर्वसामान्य गरीब घरातला बैल आहे तो आज. सेमीफायनलची लढत डोळ्याचं पारणं फेडणार होती. सर्व प्रेक्षकांचं लक्ष होतं आणि या 4 नंदींचे जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. सर्वांना वाटत होतं ही जोडी जिंकावी, पण दोन्ही जोडींना सामना निकाल मिळाला. काय नाही सांगाल त्याबद्दल? बैल आपली म्हणजे ती पण बैल माझी जायती आणि या दोन्ही बैलांचा आणि त्या बैलांचा मी आभारी मानतो की मालकांसाठी पळाला, आज मालकांसाठी पळाली आणि माझी आणि मिलिंद शेटचे दुसते, राहुलबाईचे दुसते आमची बैलांनी पण म्हणजे आज सामना करून दाखवला. विशेष म्हणजे ज्या जोडीची खूप चर्चा होती आज, जी जोडी एकत्र पाहणार होती, बैलगाडी शर्यत क्षेत्रातले सगळेच श्रोते वर्ग ज्या जोडीची उत्सुकतेने वाट पाहत होते, ती जोडी आज तुमच्या सीमेमध्ये तुमच्या नंदींच्या सोबत बरोबरीने तुम्ही पळाला. काय वाटतंय? नाही, मी अधिकारच एका तासापूर्वी सांगितलेलं की सीमित गाडी आपल्या तीच येणार आणि गाडी मध्ये लढत होणार म्हणलं. लढत आणि बघण्यासारखी लढत झाली, मैत्रीपूर्ण लढत झाली आणि अशीच लढत झाली पाहिजे. म्हणजे आपल्याला पण वाटतं ना आपला बैल कुठपर्यंत आहे, काय करू शकतो, की आज आपल्याला पण कळालं आपल्या बैला झेप कुठपर्यंत. मागच्या वर्षी पण हेच झालेलं का म्हणजे सेमीमध्ये मथुरच होतं? सेम थोडक्यात मग निकाल मथुरनं घेतलेला आता सामना झाला. म्हणजे नक्की आता मथुरचं म्हणणं काय, तुमच्या बरोबर पळायचं का तुमचं म्हणणं काय त्यांच्या बरोबर पळायचं? पळण्यापेक्षा काय एकत्र जोट्यात कधी पळायचं? आणि महत्वाचं काय आहे, ती बैल आज नामांकित बैल आहे ती. आज राहिना अजून काय एवढंही नाही, पण आज त्यांना बरोबर टक्कर दिली. म्हणजे आज मी त्याला म्हणजे आयुष्यात आज आमच्या लय म्हणजे मथुर आणि भुंगाच्या जोडीच्या विषयी काय सांगाल? मग मथुर आणि भुंगा काय मुंबईतली टॉपची जोडी आहे आणि मथुर काय बिनजोडचा बादशाह आहे. भुंगाचे आता तर मुंबईत एक म्हणजे आत्ता हार झाली, नाहीतर सतत 1 वर्ष झालं आता बैल बिनजोडचा बादशाह आहे. रायनाचे सर्व विजय मिळवलेले कायम स्मरणात राहतात. आजचा विजय किती स्मरणात राहील? आजचा गुलाल नाही, आजचा विजय आहे, पण म्हणजे काय भुंगा आणि रायना पण पळाली ती आणि भुंगा आमच्या घरचा बैल आहे आणि मिलिंद माझं एकदम खाची उलट दोस्त आहे ती. त्याच्यामुळे काय ते आम्हाला मैत्रीपूर्ण लढत आहे आणि म्हणजे आनंद झाला. दोन्ही पण बैल राहिली, दोन्ही बैल राहिली, म्हणजे 4ही बैल राहिली, त्याचा आनंद आहे. आपण मथुर आणि रैना एकत्र एका जोट्यामध्ये कधी पाळलेत का? नाही, कधी नाही पळाली. भुंगा आणि मथुर पळाली, भुंगा आणि रायना पळाली. फायनलला आम्ही अपेक्षा ठेवू ही जोडी एकत्र पळावी. बघूयात आता फायनलला काय होतंय तुमचे. काय नाही, बघू आता सर्वांचा सगळ्यांचा निर्णय घेतला जाईल. म्हणजे रायना तर पळवणारच आणि माझ्या भागातलं मैदान आणि हिंद केसरीचं मैदान आहे, त्याच्यामुळे रायना पळवणारच. सुमित भाऊ पण आहे. काय आहे आजचा गुलाल? मोठा गुलाल मिळवलाय आज, बराच मोठा गुलाल आहे आणि या आनंद काय सांगता येत नाही. मोठ्या मैदानात करून दावले वाघाना. सर्व घामाचं कष्टाचं चीज झालं म्हणावं लागेल. काय आपणचं कष्ट आहे, संजूभाऊंचं कष्ट आहे, सगळ्या टीमचं कष्ट आहे आणि कष्टाचं फळ रायना देतोच आणि भारतची जागा चालवतात. चालतंय, तुमचं अभिनंदन सगळ्याचं. आता फायनल साठी शुभेच्छा. धन्यवाद.